दरम्यान मराठी भाषेसाठी शिवसेना नेहमी काम करत आली आहे। महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालू देणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिला। पण आता यावरून मनसे आणि राऊत यांच्यात वाग्युद्ध रंगलाय। सकाळचं बोलण्यापेक्षा आंदोलन करावीत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय। सरकारला ही दादागिरी, हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत? मुंबईवरती आक्रमण वाढावं, मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं, यासाठी हे चाललंय का? महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई कशात घालायची आहे। या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे, यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे, ज्या कारणासाठी झालेला आहे ते शिवसेना विसरणार नाही। मराठी भाषा, मराठी माणसावरच्यासाठी न्याय्य हक्कांची लढाई, मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं, यासाठीच जन्म झाला आहे आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही। बघा, असं आहे की मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न करतायत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करते आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। फक्त 9 वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही।